जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दरवर्षी शासनाने महाडीबीटी पोर्टलवरती सोयाबीन व इतर पिकासाठी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येते. यंदाही शेतकरी बांधवांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त महिलांसाठी पात्र करण्यात आले ते. यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष असल्यामुळे पहिल्या यादीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला पात्र करण्यात आलेले. शेतकरी बांधव, आपण कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. फक्त महिलांना पात्र केल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये एक संभ्रमावस्था आहे, कारण की आपला अर्ज बाद होतो की काय असे शेतकरी बांधवांना वाटत आहे. शेतकरी बांधव, आता पहिल्या यादीमध्ये महिला घेण्यात आले, दुसऱ्या यादीमध्ये आपले नाव असू शकते आणि नवीन अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो, आपणही आतापर्यंत अर्ज केले नसेल तर जवळच्या CSC सेंटर व आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपण अर्ज करायचे आहे. आपण कोणीही काळजी करायचे कारण नाही. आपला अर्ज पात्र होईल. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यादीमध्ये आपलं फॉर्म येऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी फार्मर या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलच्या अंदर घटकासाठी अर्ज करा याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा, पण शेतकरी बांधवांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण सांगितलेलं होतं आणि मागची जी सोडत निघालेली आहे ती फक्त महिलांसाठी निघालेली आहे. कारण की हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष असल्यामुळं पहिली यादी जी आहे ती फक्त महाराष्ट्रामध्ये महाडीबीटीवरती सोडत म्हणजे महिलांसाठी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा सांगू, बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक या बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा तालुका ऑटोमॅटिक येईल. आपल्याला गाव निवडायचं. फार्मर आय डी आपला आलेला आहे. यामध्ये हंगाम निवडा, खरीप हंगाम घ्यायचं आहे. घटक निवडा, याच्यामध्ये प्रमाणित बियाणे वितरण या घटकावरती क्लिक करून आपल्याला पीक प्रकार निवडायचं. आता याच्यामध्ये गळीत धान्य व्यतिरिक्त इतरही पिके आहे. याच्यामध्ये कडधान्य आहे, गळीत धान्य आहे, पौष्टिक तृणधान्य आहे, भरड धान्य, मकासारखे पिकं आहेत. यामध्ये आपण कडधान्यावरती क्लिक करू. आता कडधान्यामध्ये काय काय बघा, पीकमध्ये बघा, उडीद आहे, तूर आहे, मूग आहे. आणि आपण गळीत धान्यामध्ये पाहू, कारळे आहे, तीळ आहे, भुईमुग आहे, सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे. याच्यापैकी आपण कुठल्याही पिकासाठी अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये आपण पाहू, पौष्टिक तृणधान्य, यामध्ये बाजरीसारखे पीक आहे, नाचणीसारखे पीक आहेत आणि यामध्ये भरडधान्य मका हे पीक आहे. आता आपल्याला ही अर्ज करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आता याच्यामध्ये याद्या, पहिली यादी तर वाटप झालेली आहे. यामध्ये दुसरी यादी, तिसरी यादी अशी यादीवर यादी येणार आहे. शेतकरी बांधवांनो, दरवर्षी सोयाबीन बियाणे वाटपासाठी उशीर होत होता, पण यावर्षी हंगामाच्या बरोबर पेरणीच्या आधी सोयाबीन बियाण्याचे वितरण शेतकऱ्यांना झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आपणही सोयाबीन पिकासाठी व इतर पिकासाठी बियाण्यासाठी अर्ज करायचे राहिले असतील तर त्वरित जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन आपल्याला सोयाबीन बियाण्यासाठी व इतर बियाण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर आपली निवड होणार आहे. प्रथम प्राधान्य अशी सोयाबीनची म्हणजे महाडीबीटीची सोडत निघणार आहे. यासाठी आपण ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे आणि अर्ज करून आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती सोयाबीन व इतर पिकाचे बियाण्याचे अर्ज करून आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेतकरी योजनेविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा,
जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.